नमस्कार. आज मी बनवत आहे कोबीची भाजी. इथे मी कोबी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि बारीक आकाराचा चिरून घेतला आहे. ही भाजी अतिशय सोपी आहे, चवीलासुद्धा उत्तम लागते. आता इथे चिरलेला कोबी पुन्हा 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि कोबीतील पाणी काढून कोरडी करून घ्यायची. पूर्णपणे पाणी निथळून झाल्यावर लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतली आहे मी. नंतर कढई गरम झाल्यावर त्यात थोडंसं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी व्यवस्थितरित्या तडतडली की त्यात लगेचच आपल्याला हिंग टाकायचं आहे. थोडंसं हिंग टाकायचं. त्यानंतर लगेचच कढीपत्ता टाकायचा. घरात जर अवेलेबल असेल तर टाका, नसेल तर काही गरज नाही, पण कढीपत्त्याची चव अलगच असते. त्यानंतर जे ठेचून घेतलेले लसूण आणि हिरवी मिरची आहे ती टाकायची. पुन्हा यात हळद, चवीनुसार मीठ टाकून छान प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. तेल तुमच्या प्रमाणात टाका. तेल तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता आणि कमीच टाकायला पाहिजे. पुन्हा त्यात चिरलेला कोबी टाकायचा. तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा. पूर्ण जे आपण त्याच्यामध्ये साहित्य टाकलं आहे तो त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे, म्हणून व्यवस्थितरित्या परतून घ्या आणि सतत मिक्स करत राहा, जेणेकरून ती भाजी लागणार नाही, करपणार नाही याची काळजी घ्या. यामध्ये पाणी टाकायची गरज नाही, कारण की या भाजीला पाणी सुटतो, त्यामुळे आपण पाणी नाही टाकायचं. ती वाफेवरच शिजणारी भाजी आहे, म्हणून हिला आपण छान व्यवस्थित परतून झाल्यावरती पूर्ण साहित्य त्याच्यात मिक्स झाल्यावर 10 मिनटासाठी आपण तिला वाफवून घ्यायची आहे, म्हणून त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. अतिशय सोपी भाजी आहे ही आणि आपल्याला घाईच्या वेळेस ही झटपट जर आपल्याला करायची असेल तर आपण करू शकतो. आता इथे मी झाकण ठेवलं आहे, 10 मिनटासाठीच ठेवायचं. आपले 10 मिनटं झालेले आहेत आणि भाजीसुद्धा तयार आहे. अतिशय सोपी आणि झटपट होणारी, घाईच्या वेळेस तर ही नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला कमेंट करायला विसरू नका. ही व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा पाठवा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.